मित्रहो नमस्कार. कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बातम्यांच्या माध्यमातून असेल, सगळीकडं एकच चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 6 खासदार फुटलेले आहेत. खरं तर जेव्हा इमान संपतं तेव्हा इमान विकत घेण्यासाठी विमानं तयार असतात आणि हीच विमानं नेमकं ह्या 6 नेत्यांना कुठे घेऊन गेली हे भविष्यात कळेलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सगळीकडं एकाच नेत्याची चर्चा आहे. कारण त्याच 6 नावामध्ये धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा नाव चर्चिलं जातं आहे. मुळात ओमराजे निंबाळकर म्हणजे कार्यकर्त्यांचा जीव की प्राण. प्रत्येक कार्यकर्त्याच्या फोनला दिलेलं उत्तर, एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशी प्रतिमा असलेले ओमराजे सध्या एकनाथ शिंदे गटात जातात का असाच प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत पडलेला आहे. मुळात ओमदादा निंबाळकर यांची अगोदरची भाषणं, त्यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिप पाहिल्या की ओमदादा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे निष्ठावान नेते अशीच छाप जनमानसामध्ये पडलेली पाहायला मिळते. मुळात कालपासून ओमराजे निंबाळकर यांचा 24 तास वाजणारा फोन कालपासून मात्र बंद आहे. अनेक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करू पाहत आहेत, परंतु ओमराजे नॉट रिचेबल आहेत. खरंच ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे गटात जात आहेत का? ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होणार का? असे सगळे प्रश्न असताना सामान्य कार्यकर्त्याला एकच प्रश्न पडला आहे की ओमराजे निंबाळकर गद्दार ठरणार का? मुळात ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून किंवा त्यांनी ज्यांच्याशी संपर्क केला त्यांना असं सांगितलं की मी अजूनही कुठेही फुटलेलो नाही, पण येणाऱ्या काळामध्ये त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा झालेला खून आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेली ती केस आणि या सगळ्यांचा लवकरच लागणारा निकाल, हा निकाल जोपर्यंत आमच्या बाजूनं लागत नाही, आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर मी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर करणार नाही अशी भूमिका मांडल्याचं समजतंय. मुळात मग ओमराजे निंबाळकर यांचं पक्षप्रवेश किंवा ओमराजे निंबाळकरांचं पक्षांतर हे खरंच पक्षांतर आहे की त्यांचा एक गनिमी कावा? जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमचे अशा प्रकारचा गनिमी कावा ओमराजे करू शकतात का? अशा देखील चर्चा सगळीकडे होताना पाहायला मिळत आहेत. मुळात ओमराजे निंबाळकर यांचे अगोदरचे जर व्हिडिओ आपण पाहिले तर मी कायम निष्ठावान आहे, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक आहे, अशा प्रकारची त्यांची भाषणं चर्चेला जात आहेत. पण मुळात काल तानाजी सावंत यांच्यासोबत त्यांनी प्रवास केला आहे का? खरंच ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेले आहेत का? या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये आपल्याला मिळतीलच. परंतु अजूनही भाबडी आशा ठेवून बसलेला शिवसैनिक असं म्हणतोय की ओमराजे निंबाळकर यांनी हा गनिमी कावा केलेला आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांना आपले वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यायची आहे आणि स्वतःच्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. याचसाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांचे उमरे जिजवलेले आहेत आणि म्हणूनच ओमदादा एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची जी चर्चा आहे ती फक्त चर्चाच आहे, तो गनिमी कावा आहे, अशा प्रकारची भाबडी आशा सुद्धा काही शिवसैनिकांना आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर आगामी काळात एकनाथ शिंदे गटात दिसतील का? चोरलेला धनुष्यबाण घेऊन पुन्हा ते मतं मागतील का? कारण ज्या मशाल चिन्हावरती त्यांनी मतं मागितली आणि लाखो जनतेनं त्यांच्यावर प्रेम केलं आणि पक्ष जरी गेला असला, चिन्ह जरी गेलं असलं, तर महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये सर्वोच्च मताधिक्यानं निवडून देण्याचं काम ओमराजे निंबाळकरांना केलं होतं. आज तोच विश्वास जनतेचा राहिला आहे का? मित्रांनो, तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त लिहा. धन्यवाद.